रात्रीचा एक फोन, 22 मिनिटं सुरू असलेला कॉल आणि त्यानंतर आलेली अशी बातमी जिने संपूर्ण नाशिक हादरून गेलं. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पूर्वी प्रेमसंबंधात असलेल्या एका तरुणीची चाकूने हत्या झाल्यानंतर आरोपीनेही स्वतःचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार वैष्णवी आवारे आणि साहिल लावारे यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र वैष्णवीचे दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरल्याची माहिती मिळाल्यानंतर साहिल संतप्त झाल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी रात्री दोघे इंदिरानगरमधील वंशसंपदा गार्डनजवळ भेटले. त्यांच्यात काही वेळ वाद झाला. त्यानंतर साहिलने वैष्णवीवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात वैष्णवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा तपशील म्हणजे घटनेपूर्वी वैष्णवीने तिच्या होणाऱ्या पतीला फोन करून साहिल आला आहे, लवकर ये असे सांगितल्याचे समोर आले आहे. त्यानंतर कॉल काही काळ सुरू राहिला. पोलिसांच्या माहितीनुसार त्यानंतर साहिलने फोनवर वैष्णवीचा खून केल्याचे सांगितल्याचा दावा केला जात आहे. घटनेनंतर पोलीस आरोपीचा शोध घेत असताना काही वेळाने साहिलचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. प्राथमिक माहितीनुसार त्याने गळफास घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास इंदिरानगर पोलीस करत असून संपूर्ण घटनाक्रम आणि सर्व बाबींचा तपास सुरू आहे.